फर्स्ट चाइल्ड हे मी भारतीला मानते का त्याचं कारण असं आहे का तर ती वयाने मोठी आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल राहुल भारती ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आज आहे हा एक फन चॅलेंज. तर तुम्हाला माहितीये ही माझी मावशी, हा जीत आणि मी. असं बघायला गेलं तर ही माझी यशोदा माय आहे. माझी देवकी घरी आहे. कारण सर्व गोष्टी हीच बघते. सो मी हिची फर्स्ट चाइल्ड आहे आणि हा तिचा सेकंड चाइल्ड आहे. मम्मीचं फर्स्ट लागतं मी गायची. ओके, यशोदा माची मुलगी. हा यशोदा माची मुलगी. मग कृष्ण हा यशोदा माला एकदम फेवरेट होता, तशी मी तिला फेवरेट आहे. समजलं? तू नंतरचा आहेस. एनिवेज गाईज, सोडून दे त्याला. सो आज आम्ही इकडे एक असा ब्लॉग करणार आहे जिथे आम्ही कमल त्याला क्वेश्चन विचारले. लहानपणापासून तिने मला सगळं बघितलं, सगळं तिला गोष्टी, म्हणजे जसं तिने मला सांभाळले तसं ह्याला सांभाळले. सगळं सेम आहे. हा, सगळं सेम आहे आमच्या दोघांचं, ऑलमोस्ट सगळं सेम आहे. तो आता आम्ही तिला असे प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे ती उत्तर देणार आणि आम्ही ती जे उत्तर देणार ना ते आम्ही आमचं आहे ना फेस त्या पाण्याच्या बाउल मध्ये डिप करणार. ओके ओके, चला प्रश्न आम्ही विचारणार आहे तिला. अरे हातात हे तर घे. हा माझा बाउल आहे, दिसतोय गाईस तुम्हाला बाउल? हा जीतचा बाउल. ओके, आता आम्ही कमल त्याला प्रश्न विचारणार, कमल त्याचं उत्तर, कमल ज्याचं जे उत्तर असेल त्याला तू त्याला असं मान हे करायचं. आम्ही शिस्तीत पूर्ण तोंड पाण्यात मी शिस्तीत घालतो, आपण घालायचं. हा, मी पण घालणार. ओके, चला आता आपण प्रश्न विचारूया कमल ताईला. आय एम सो टायर्ड गाईज. टायर्ड वियर्ड ना आता तुला टायर्ड वेळ नाही, प्रश्नाचं उत्तर देतो आधी. ओके, सगळ्यात जास्त खोड्या कोण काढतं? प्रश्न नंबर 1, सर्वात जास्त खोड्या कोण काढतं दोघांमध्ये? ए बुडव ना, असा बुडव ना वरे. ओके, कळलं खोड्या कोण काढतं? काय नाही गाईस, दुसरा प्रश्न तिचा असला. दुसरा प्रश्न असा आहे, घरात सगळ्यात जास्त भांडण कोण करतं? हा चॅलेंज मी जिंकणार आहे. हा नेहमी भांडतो, नेहमी खोड्या काढतो, खोड्या काढतो सगळ्यांच्या. हा आवाज भांडण करतो, मारतो, आणतो सगळ्यांना. येस. सगळ्यात जास्त खर्च कोण करतं? जीत. असंच पाहिजे. ओके, सकाळी उठायला सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? अरे ओके, थांबा, गाईस प्रश्न गेले. प्रश्न भेटतात आहे. तुमच्याशिवाय जास्त वेळ कोण राहू शकत नाही? म्हणजे तुझ्याशिवाय जास्त, आमच्या दोघांपैकी कोण तुझ्याशिवाय जास्त राहू शकत नाही? अरे मग दोघं बी नाही राहू शकत. अजून एक दुसरा प्रश्न. तुमच्या मनातलं लगेच कोण ओळखतं? तुझ्या मनातलं लगेच कोण ओळखतं की काय झालंय? गाईस मला हॉस्टेल सोडायला लागेल आणि घरी मम्मीला लक्ष द्यावं लागेल. तुमची गुपित कधी बाहेर नाही, म्हणजे तुझी कुठली सिक्रेट गोष्ट कधी कोण बाहेर कोण नाही सांगत? तिने मला सिक्रेट काय सांगितलंय? जीत म्हणा, थोडं जीत. ओके, अजून काय? तुझ्या जायदाद जी आहे, तुझी जी प्रॉपर्टी जी आहे, ओके, त्याच्यामध्ये तुला जर फर्स्ट प्रायोरिटी कोणाला ठेवायचं असेल तर तू कोणाला ठेवणार? तू तुझ्याकडे बघायचं नाही, तू कॅमेरामध्ये बघायचं. एकदम क्रिटिकल प्रश्न असू दे क्रिटिकल प्रश्न. तू सांग, तुझ्या जायदाद मधून जे जेन्युइन उत्तर असणार ना ते. हा
हा चल पहिली प्रायोरिटी तू कोणाला ठेवणार अबे, मम्मी बिम्मी काय नाही तू मम्मी आहे तर काय झालं म्हणजे माझ्या नंतर म्हणतोय का हा, नाही म्हणजे तुला पहिलं म्हणजे तुला असं काय वाटतं तुझी जायदाद ज्यातलं property द्यायचं कोण असेल तर सांभाळणार तू- कोण पुढे जाऊन तू म्हणजे इनडायरेक्टली कोणाला आधी दे. हा कोणाला आधी देणार अच्छा आधी दे. हा अरे अरे कर ना पटकन हा गाईस मी दोघांचं दिलं. नाही property- दोघांचं नाही हा. पहिलं प्रेफरन्स कोणाला देणार मला देणार की जितला देणार हा, भारतीला देणार कारण भारती नंतर सांभाळू शकते जितला ओ माय माझी गॉड मुलगी बोली माझी मुलगी बोली काही माझ्या नंतर माझी पहिली माझी मुलगी डुबवली आहे काय नाही काही असं काय नाहीये माझी मुलगी पहिली माझी मुंडी बुडवलेली मग तुम्ही बाहेर अरे, जाता. अरे, ऐक 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 ऐक. पाणी तिची तुझं डोकं का डुबवलं माहितीये का तोंड का तर ती सांभाळून ठेवू शकते तू मॅच्युअर झाला मोठा झाला मग ती वयाच्या तुला 60 वर्षानंतर तू मॅच्युअर 60 वर्षानंतर वयाच्या 60 गाईज वर्षानंतर इनडायरेक्टली हे लोक माझ्या मॉतचं वेट करतात. असं नाही बोलायचं वयाच्या 60 वर्षानंतर कमल ते हा मॅच्युअर होणार तेव्हा मी जाऊन त्याला सगळं देते तेव्हा मी 80 वर्षाची वयाच्या होणार. वयाच्या 18 वर्षानंतर है ना म्हणून तर मुली अच्छा 60 म्हणजे वर्ष- लगेच प्रॉपर्टी भेटणार आहे मला गाईज. नाही म्हणजे कळलं म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी फर्स्ट समजलं प्रायोरिटी कमल ते तुला आता सांगायचं तुझं फर्स्ट चाइल्ड कोण आहे मी आहे की जीत आहे हा फर्स्ट चाइल्ड तुझं फर्स्ट चाइल्ड कोण आहे म्हणजे तुझं पहिलं मूल तू कोणाला मानतेस मला हा, चल. फर्स्ट चाइल्ड हे मी भारतीला मानते का त्याचं कारण असं आहे का तर ती वयाने मोठी आहे त्यानंतर जीत जन्मलेला आहे कळलं पहिली घरची प्रॉपर्टी मला सगळं पहिलं मला मग तर मजा येणार आहे मला अरे पागल भिजते मी. तर काय असा हा फन व्हिडिओ होता फन मस्त एक गेम जाना नाला एक भिजेल ना मी हा, भिजेल ती छान. हा? म्हणजे कळलेलं आहे गाईज मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं ह्या ब्लॉग मध्ये की सर्वात जास्त पहिली प्रायोरिटी भेटणारी मी मग आहे आमचा जीत हॉस्टेलला राहून चुकी करतोय गाईज. येस हॉस्टेलचा पिल्लू असल्यामुळे तू तिकडचाच पिल्लू राहा बघ जीत कळले आज तर हे ब्लॉग बनवायचं कारणच हे होतं की सगळ्या गोष्टी मला भेटणार आहेत ऍज युजल नंतर तुला ऍज युजल काही ऍज इट इज नंतर याला भारती नंतर याला ऍज बघितलं मला हेच सांगायचं होतं की मी फर्स्ट चाइल्ड आहे मी प्रेमाळू चाइल्ड आहे मला सर्व भेटणार आहे आणि तुला काहीच भेटणार नाहीये तुला सगळं सेकंड भेटणार आहे आता तू फोनच कर. सो गाईज अशा प्रकारे हा एक फन चॅलेंज होता तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल तर गाईज Like लाईक करा, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा. बिजली मी पागल Bye. बाय